नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। ऑल इंडिया कोटा MCC MBBS BDS रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे। त्याचबरोबर काल रात्री चॉईस फिलिंग सुद्धा चालू झालेली आहे। सीट मॅट्रिक्स जे आहेत कॉलेजेसचे ते सुद्धा MCCच्या वेबसाईटवर अपडेट झालेले आहेत। नेमक्या यावर्षी किती सीट भरल्या जाणार आहेत, त्याचबरोबर पहिल्या राऊंडचे नियम काय आहेत याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे ऑफलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिसेस ॲडमिशन क्लोज झालेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने आमच्याकडे जॉईन व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आहे ते आमच्या ॲपची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थी सहज आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये जॉईन होऊ शकतात। अशा प्रकारचा इंटरफेरन्स आहे। जे काही नोटिफिकेशन आहेत ते विद्यार्थ्यांना अगदी मोफत त्या ठिकाणी मिळणार आहेत। वेगवेगळ्या प्रकारच्या अपडेट न्यूज अँड अलर्ट सेशनमध्ये आपण देत असतो। त्याचबरोबर बुकलेट जे आहेत मागच्या वर्षीचे कट ऑफ बुकलेट, ऑल इंडिया कोटा असेल, स्टेट कोटा असेल किंवा अदर स्टेट, सगळे कट ऑफ बुकलेट या ठिकाणी फ्रीमध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी पेड काउन्सिलिंग कोर्स जॉईन केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना व्हॉट्सअप ग्रुप आणि प्रीमियम सर्कलमध्ये सुद्धा आम्ही ॲड केलेला आहे। फक्त पेड काउन्सिलिंग घेत असताना त्याच्यामध्ये कोणकोणत्या सर्व्हिसेस मिळणार आहेत हे विद्यार्थ्यांनी व्यवस्थित वाचून त्याच्यामध्ये एनरोल करायचं आहे। लिमिटेड सीट आता या कोर्समध्ये सुद्धा बाकी राहिलेले आहेत। झूम मीटिंगद्वारे आपण या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी गायडन्स करतो आहोत। मुख्य विषयाकडे येऊयात की ऑल इंडिया कोटा जो आहे MCC, ज्याच्यामध्ये संपूर्ण देशभरातील गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 15% सीट, त्याचबरोबर एम्सच्या सीट, त्याचबरोबर डीम युनिव्हर्सिटीच्या सीट, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी यांच्या सीट भरल्या जातात MBBS BDSच्या ऑल इंडिया लेवलवर। त्याची ही वेबसाईट आहे। या ठिकाणी यावर्षीचे 2025चे रजिस्ट्रेशन अगदी दिलेल्या वेळेत त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत। चॉईस फिलिंगसुद्धा दिलेल्या वेळेमध्ये त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। काही महत्त्वाचे चेंजेस आहेत। ते पहिला चेंज आहे जे NRI कन्व्हर्जन कॅन्डिडेट होते किंवा NRI स्पॉन्सर कॅन्डिडेट होते यांच्यासाठी थोडीशी बॅड न्यूज म्हणावं लागेल, कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यावर्षी मेलद्वारे न होता ॲडमिशन झाल्यावर कॉलेजमार्फत आणि एम्बेसी मार्फत विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरीफाय होणार आहेत। एकदम ब्लड रिलेटिव्ह किंवा अगदी जवळचा व्यक्तीच तुम्हाला NRI स्पॉन्सर त्या ठिकाणी करू शकतो। हे एक स्ट्रिक्ट रूल MCCने यावर्षी बनवलेला आहे। दुसरा आहे PWDच्या विद्यार्थ्यांसाठी व्हेरिफिकेशनसाठी सेंटर दिलेले आहेत की ज्या प्रकारचं आपलं डिसॅबिलिटी आहे त्या प्रकारचं ते सेंटर बघून विद्यार्थी त्या ठिकाणी चेकअपसाठी जाऊ शकतात आणि त्या ठिकाणाहून आपल्याला जे काही PWD सर्टिफिकेट आहे ते मिळवू शकतात। त्याही संदर्भात काही नियम बदललेले होते। त्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ आपण काल सुद्धा बनवलेला होता, तो आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे। आत्ता चॉईस फिलिंग सुरू झालेली आहे। सीट मॅट्रिक्स जे आलेले आहेत, सीट मॅट्रिक्स अशा प्रकारे वेबसाईटवर अवेलेबल आहेत। तर सीट मॅट्रिक्स जे आहेत ते नेमके कशा प्रकारे आहेत, आपण त्याला कसं वाचायचं ते आपण थोडक्यात इथं डिस्कस करूयात। हे सीट मॅट्रिक्स आहे एम्सचं। इथे बघू शकता पहिलं कॉलेज आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स एम्स भटिंडा, प्रोग्राम MBBS, ओपन सीट कोटा। मग या ठिकाणी कॅटेगरी वाईज सीट त्या कॉलेजेसचे जे जशा प्रकारे आहे, टोटल सीट या ठिकाणी दिलेलं आहे 100 सीटचं विभाजन कशा प्रकारे दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकता। म्हणजेच पहिला कॉलम आहे ओपन 39, ओपन PWD म्हणजे ओपन मधला PWD कॅन्डिडेट असेल तर 2 सीट राखीव आहेत। जनरल EWS 10, जनरल EWS PDF 0, OBC साठी 25, OBC PWD 2, SC साठी 14, SC PWD 1, ST साठी 7, ST PWD साठी 0। अशा प्रकारे सीट मॅट्रिक्स आपण त्या ठिकाणी टोटल बघू शकतो। एम्सचं दिलेलं आहे ऑल इंडिया कोटा, गव्हर्नमेंट कॉलेजेसचे सीट दिलेले आहेत, त्याचबरोबर डीम्सचे दिलेले आहेत, ESICचे दिलेले आहेत। सगळे कोर्सेस जे आहेत जे ऑल इंडिया कोट्यामार्फत ज्या कोर्सेसचे आणि ज्या पद्धतीच्या कॉलेजेसच्या सीट भरल्या जातात त्या संपूर्ण सीटचा डाटा त्या ठिकाणी दिलेला आहे। आपण त्याला थोडंसं शॉर्ट पद्धतीने समजून घेऊयात की यावर्षी किती सीट ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जाणार आहेत। MBBSचा जर आपण विचार केला तर MBBS 2025 ऑल इंडिया कोटा म्हणजेच गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 15% सीट, संपूर्ण देशभरातील MBBS जेवढे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याच्या 15% सीट, संपूर्ण एम्स म्हणजे संपूर्ण देशभरात जेवढे एम्स आहेत त्यांच्या सीट, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, 2 जिपमर, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी यांच्या एकत्रित जर आपण सीटचं कॅल्क्युलेशन केलं यावर्षी
तर ते होतं 10,410 MBBSच्या सीट. याच्यामध्ये चॉईस फिलिंग काल रात्री सुरू झालेली होती. काही टेक्निकल एरर असू शकतात. 3 एम्स जे आहेत ते आपल्याला चॉईस फिलिंगमध्ये दिसत नाही आहेत. एक आहे भुवनेश्वर, गुवाहाटी आणि त्याच्यानंतर गोरखपूर. भुवनेश्वर दिसतंय परंतु ते ऑल इंडिया कोट्यातून किंवा एम्सच्या स्टेटस मार्फत ते दिसत नाही. कदाचित हे टेक्निकल एरर दूर होऊ शकतो. ह्या जर 3 एम्सच्या सीट ॲड केल्या तर टोटल होतात 10,710 सीट. त्याच्यामध्ये AFMCच्या 145 आहेत आणि ESICच्या जवळपास 410 ते 460च्या आसपास सीट आहेत माझ्या मतानुसार. ESICचं सीट मॅट्रिक्स अजून बघितलेलं नाही, परंतु ह्या काही सीट म्हणजेच जवळपास जर आपण विचार केला तर ह्या सीट 11,000च्या आसपास जाताना आपल्याला पाहायला मिळतात. MBBS गव्हर्नमेंट कोट्यातल्या सीट ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते. डीम युनिव्हर्सिटीचा जर विचार केला तर डीम युनिव्हर्सिटीच्या संपूर्ण देशभरामधल्या या पहिल्या राऊंडला ज्या सीट मॅट्रिक्स आले त्याच्यामध्ये 10,449 सीट असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. BDS दुसऱ्या बाजूला जर आपण BDSचा विचार केला, महाराष्ट्र राज्यातील बरेचसे विद्यार्थी ऑल इंडिया कोट्यामध्ये BDSसाठी पार्टिसिपेट करतात. त्याचं कारण आहे डीम युनिव्हर्सिटी. ऑल इंडिया कोट्यामध्ये बाहेरच्या राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये खूप कमी विद्यार्थी इंटरेस्टेड असतात BDS करण्यासाठी. त्यामुळं आपण डीम युनिव्हर्सिटीचं जर BDS बघितलं तर 3,290च्या आसपास यावर्षी आपल्याला सीट त्या ठिकाणी पाहायला मिळतात. याच्यामध्ये काही सीट प्लस मायनस होऊ शकतात. मी ओव्हरऑल सीट मॅट्रिक्स पाहून जो काही अंदाज आहे तो या ठिकाणी मांडलेला आहे. आता BDSमध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी 4 गव्हर्नमेंट कॉलेजेस सध्या ॲक्टिव्ह आहेत. ह्या 4 गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 15% सीट आणि डीम युनिव्हर्सिटी टोटल ज्या आपल्याला मिळतात त्या संपूर्ण देशभरातल्या डीम युनिव्हर्सिटीच्या सीट ज्या होतात 3,290 अशा प्रकारच्या सीट त्या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. पहिल्या राऊंडचे नियम आपण थोडक्यात समजून घेऊयात की एखाद्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट केलं आणि त्यांनी काही कॉलेजेस चॉईस फिलिंगमध्ये भरले तर 2 गोष्टी होणार आहेत. पहिला आहे, एक तर त्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडमध्येच कॉलेज अलॉट होणार आहे. दुसरी कंडिशन आहे की विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांना राऊंड 2च्या चॉईस फिलिंगची वेट करावी लागेल. त्यांना कुठलीही प्रक्रिया नाही. दरम्यान स्टेट कोट्याची काउन्सिलिंग सुरू झाली तर हे विद्यार्थी स्टेट कोट्यामध्ये सुद्धा पार्टिसिपेट करू शकतात. हे 2 ऑप्शन ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळत नाही त्यांच्या पुढे असणार आहेत. ज्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज अलॉट होईल म्हणजेच ऑल इंडिया कोट्यामधून पहिल्या राऊंडला कॉलेज अलॉट होईल त्याच्या पुढे 3 पर्याय असलेले आपल्याला पाहायला मिळतात या वर्षीच्या रूलनुसार. पहिला आहे फ्री एक्झिट, म्हणजेच मला एखादं कॉलेज मिळालंय परंतु मला त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचंच नाही तर मी ते कॉलेज सोडून देऊ शकतो. कॉलेजला रिपोर्टिंग न करता किंवा कॉलेजला न जाता अगदी घरी बसून शेवटच्या दिवसापर्यंतची वाट बघून मी ते कॉलेज सोडून त्या ठिकाणी देऊ शकतो. म्हणजे तिथे कुठलीही प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. त्याला आपण फ्री एक्झिट म्हणतो. असा विद्यार्थी सेकंड राऊंडसाठी एलिजिबल असणार आहे. म्हणजेच पहिल्या राऊंडचं जे कॉलेज आहे ते विद्यार्थी अगदी इझिली सोडू शकतो. जे काही सिक्युरिटी डिपॉझिट आपण फॉर्म भरताना भरलेलं आहे हे सेफ असतं. सेकंड राऊंडसाठी विद्यार्थी ते कंटिन्यू करू शकतो. हे जे काही फ्री एक्झिट ऑप्शन आहे हा पहिल्या राऊंडलाच मिळतो. म्हणजे मिळालेलं कॉलेज सहज सोडून देणं आणि सिक्युरिटी डिपॉझिट सुद्धा सेफ करून घेणं याला आपण फ्री एक्झिट असं म्हणतो. म्हणजे फ्री एक्झिट घेऊ शकतो आणि दरम्यान स्टेट कोट्याच्या पहिल्या राऊंडमध्ये तो स्टेट कोट्याची काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू झाल्यानंतर याच्यात पार्टिसिपेट करू शकतो. पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झाल्यानंतर दुसरा ऑप्शन आपल्याकडे येतो फायनल ॲडमिशन. म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याला ऑल इंडिया कोट्यातून पाहिजे तेच कॉलेज मिळालेलं आहे आणि त्याला त्या ठिकाणी फायनल ॲडमिशन करायचं आहे तर तो विद्यार्थी कॉलेजला जाऊन आपलं फायनल ॲडमिशन त्या ठिकाणी करू शकतो. एकदा फायनल ॲडमिशन विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी घेतलं तर ऑल इंडिया कोट्याची त्याची काउन्सिलिंग त्या ठिकाणी संपलेली आहे. ऑल इंडियाच्या सेकंड, थर्ड आणि स्टे वॅकन्सी राऊंडला तो विद्यार्थी जाऊ शकत नाही. परंतु फायनल ॲडमिशन घेतलेला विद्यार्थी सुद्धा त्याला जर वाटलं की आपल्या स्टेट कोट्यामध्ये जे काही डोमेसाईल स्टेट आहे विशेषतः महाराष्ट्र याच्यामध्ये तो पार्टिसिपेट करू शकतो आणि स्टेटमध्ये जर कॉलेज मिळालं त्याला आणि त्याला असं वाटलं की स्टेटमधलं कॉलेज घेऊया, ऑल इंडियातलं ॲडमिशन कॅन्सल करूया तर असं करता येतं. MCC रिझाईन नोटीस दरवर्षी काढत असते. ऑल इंडियाची सीट विद्यार्थी दिलेल्या वेळेत रिझाईन करू शकतो. सिक्युरिटी डिपॉझिट त्या ठिकाणी सेफ असतं. हा झाला दुसरा ऑप्शन. तिसरा ऑप्शन आहे ऑल इंडिया कोट्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज मिळालेलं आहे
तर त्या विद्यार्थ्याला होल्ड अँड अपग्रेडेशन किंवा ज्याला आपण बेटरमेंट म्हणतो, बेटरमेंट घेण्याचा सुद्धा त्या ठिकाणी चान्स आहे. म्हणजेच मला एखादं ए नावाचं कॉलेज ऑल इंडिया कोट्यामध्ये मिळालंय, पण मला असं वाटतं की पुढच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडला याच्यापेक्षा चांगलं बेटर कॉलेज आपल्याला मिळेल. किंवा डीमचे जे विद्यार्थी चॉईस फिलिंग करतात, पहिल्या राऊंडला त्याला थोडंसं हायर फीसचं कॉलेज मिळालेलं आहे, त्याला असं वाटतं की सेकंड किंवा थर्ड राऊंडला आपल्याला थोडंसं कमी फीसचं कॉलेज मिळू शकतं. तर मिळालेलं कॉलेज हाताशी घेऊन, ज्याला आपण होल्ड म्हणतो किंवा फ्रीज करणं म्हणतो, ते हे हाताशी घेऊन ऑल इंडिया कोट्यामध्ये दुसरे 2 राऊंड जे आहेत, सेकंड आणि थर्ड, याच्यामध्ये याच्यापेक्षा बेटर वाटणारं कॉलेज आपल्याला मिळतंय का, हे विद्यार्थी पाहू शकतो. याला आपण होल्ड करणे असं म्हणतात. होल्ड करण्यासाठी सुद्धा विद्यार्थ्याला जे कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजला प्रेझेंट असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट घेतले जातात. त्याचबरोबर पहिल्या वर्षीच्या फीसचा DD सुद्धा आपल्याला कॉलेजकडे जमा करावा लागतो आणि त्यांना होल्ड किंवा अपग्रेडेशनचं ऑप्शन सांगून आपल्याला परत यावं लागतं आणि सेकंड राऊंडसाठी आपण इलिजिबल होतो त्याच्यापेक्षा बेटर कॉलेज भरण्यासाठी. 2 कंडिशनमध्ये आपल्याला कॉलेजला प्रेझेंट राहावंच लागतं. कॉलेज मिळाल्यानंतर एक तर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असल्यास तर आपल्याला कॉलेजला जावं लागतं, होल्ड करायचं असल्यास तर आपल्याला कॉलेजला जावं लागतं. मग होल्डवर ते कॉलेज पडतं आणि पुढच्या राऊंडला याच्यापेक्षा चांगलं किंवा त्यांनी जे कॉलेजेस भरलेत पुढच्या राऊंडला बेटरमेंटसाठी ते जर मिळालं तर मागची सीट त्या विद्यार्थ्याची डिलीट होते. मागच्या कॉलेजला जाऊन संपूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन पुढच्या कॉलेजला रिपोर्टिंग करणं त्याला बंधनकारक आहे. पुढच्या राऊंडचे नियम आपण पुढचा राऊंड सुरू झाल्यानंतर पाहणार आहोत. त्याला आपण होल्ड करणे असं म्हणतो. कॉलेज होल्ड केल्यानंतर सुद्धा ऑल इंडिया कोट्यातल्या विद्यार्थ्यांनी कॉलेज होल्ड केल्यानंतर सुद्धा त्या विद्यार्थ्याला जर वाटलं स्टेट कोट्यामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे तर विद्यार्थी स्टेट कोट्यात पार्टिसिपेट करू शकतो. स्टेट कोट्यामध्ये जर कॉलेज मिळालं तर ऑल इंडियाचं होल्डचं कॉलेज तो रिझाईन करू शकतो. पहिला राऊंड विद्यार्थ्यांच्या टर्म्स अँड कंडिशनवर एकदम फ्लेक्झिबल असणार आहे, जे विद्यार्थ्याच्या टर्म्स अँड कंडिशनवर त्या ठिकाणी चालणार आहे. विशेषतः जे विद्यार्थी डीम युनिव्हर्सिटीची चॉईस फिलिंग करता आहेत अशा विद्यार्थ्यांना आपल्याला जे डीम युनिव्हर्सिटी मिळतं आहे असं वाटतं त्याच्यापेक्षा आणखी काही 2-4 डीम युनिव्हर्सिटी ऑप्शनमध्ये खाली ठेवायला हरकत नाही, कारण मिळालेलं कॉलेज आपल्याला पहिल्या राऊंडला सोडता येतं. जर तुम्हाला असं वाटलं की डीमचं मेरिट खूप हाय गेलेलं आहे, आपल्याला जेमतेम कोणतं तरी डीम युनिव्हर्सिटी मिळालेलं आहे, तर त्याला तुम्ही होल्ड करून ठेवू शकता. कारण डीमचे जे मेरिट आहेत म्हणजेच गव्हर्नमेंट कॉलेजेसचे जे मेरिट आहेत ऑल इंडिया कोट्यातले, जसे जसे राऊंड पुढे जातील तसं तसं हे डिक्रीज होत जातात आणि डीमचे युनिव्हर्सिटीचे जे मेरिट आहेत ते वाढत त्या ठिकाणी जातात. हे पहिल्या राऊंडचे शॉर्टमध्ये मी नियम तुम्हाला सांगितलेला आहे. सीट मॅट्रिक्स सुद्धा दिलेली आहे MCCच्या ऑफिशियल वेबसाईटवर. त्याचबरोबर आपल्या ॲपमध्ये सुद्धा अपडेट केलेली आहे. त्या ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अगदी काळजीपूर्वक विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करायची आहे. चॉईस फिलिंग करत असताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे ती सुद्धा मी थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी डिस्कस करतो. ही जी काही चॉईस फिलिंग आहे ऑल इंडिया कोट्याची, याच्यामध्ये MBBS आणि BDS या दोन्ही एकत्र चॉईस फिलिंग होणार आहे. त्यामुळं जर तुम्हाला MBBS कॉलेज भरायचं असेल तर त्या ठिकाणी फिल्टर दिलेलं आहे. MBBSचं फिल्टर त्या ठिकाणी लावा, म्हणजेच कॉलेज म्हणजे त्या ठिकाणी तुमचं कन्फ्युजन होणार नाही. म्हणजे तुम्हाला भरायचं MBBS आणि पडलं BDS. बरेचसे असे कॅम्पस आहेत ज्यांचे दोन्ही कॉलेजेस आहेत, MBBS पण आहे आणि BDS पण आहे. उदाहरणार्थ डीमच्या बाबतीत DY पाटील मेडिकल कॉलेज यांचे दोन्ही कॅम्पस आहेत, MBBS पण आहे आणि BDS आहे. जर आपण फिल्टर नाही लावलं तर दोन्ही आपल्याला त्या लिस्टमध्ये दिसतात आणि चुकून आपण MBBS टाकायच्या जागी BDS त्या ठिकाणी टाकू शकतो किंवा BDS टाकायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याकडून चूक होऊन आपण त्या ठिकाणी MBBS पुट करू शकतो. त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की पहिले फिल्टर लावून घ्यायचा. दुसरं, आपण चॉईस फिलिंग केल्यानंतर आपली जी लिस्ट आहे ती व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे. कोर्स कोणते भरलेत आपण ते सुद्धा व्यवस्थित विद्यार्थ्यांनी भरायचे. म्हणजे त्या कॉलेज पुढं योग्य कोर्स आलाय का, MBBS आलाय का, BDS आलाय का, हे सुद्धा विद्यार्थ्यांनी एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. चॉईस फिलिंग करत असताना चॉईस फिलिंग करण्यासाठी पुरेसा वेळ विद्यार्थ्यांकडे आहे, त्यामुळे विद्यार्थी हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक त्या ठिकाणी करून घेऊ शकतात. चॉईस लॉकिंग जे आहे, चॉईस फिलिंग भरून झाल्यानंतर चॉईस लॉकिंग जो प्रकार आहे हा अजून सुरू झालेला नाही. जेव्हा सुरू होईल तेव्हा त्या ठिकाणी अपडेट करू. मागच्या वर्षीपर्यंत किंवा याही वर्षी जर विद्यार्थ्यांनी चॉईस लॉक स्वतःहून नाही केलं तर लास्टच्या दिवशी जेव्हा ही वेळ संपेल तेव्हा तुम्ही भरलेली चॉईस फिलिंग
ऑल इंडिया कोट्यात ऑटोलॉक होत असतात. हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल डिस्कशन करणार आहोत की चॉईस फिलिंगचा इंटरफेरन्स कशा प्रकारे दिसतो, कशा प्रकारे कॉलेजेस आपल्याला भरायचे आहेत. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.